हा वर्ग 19/6/14 पासून सुरू झालेला आहे. त्याला 4 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि या ग्रंथाच्या प्रारंभापासून आपण याचा अभ्यास करीत आहोत आणि आता आपण त्याच्या अंतिम भागामध्ये प्रामुख्यानं धम्माचं आचरण कसं करायचं या बाबतीत बाबासाहेबांनी जे उपदेश केलेले आहेत किंवा बुद्ध धर्माचा जो सारांश सांगितलेला आहे तिथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. बुद्ध धम्म हा एक संस्कारांचा विषय आहे. संस्कार याचा अर्थ आहे अशी शिकवण, असा विचार की ज्या विचारामुळं माणसाच्या मनाला वळण लागतं, माणसाची प्रवृत्ती बदलते, तो नव्या प्रवृत्ती वाढवतो आणि आपला विकास करतो. मनाला जर वळण लागलं तरच मनुष्य बदलतो. मनाला वळण लागलं तर लागलं नाही तर मनुष्य कधीही बदलत नाही. म्हणून जे तत्व, जी शिकवण प्रत्यक्ष मनाला वळण लावण्यास कारणीभूत होते त्याला संस्कार म्हणतात. तत्वज्ञान आणि संस्कार याच्यामध्ये म्हणून खूप मोठं अंतर आहे. हे मागे आपल्याला मी समजावून सांगितलेलं होतं. उदाहरणार्थ ईश्वर आहे, त्याच्या हातामध्ये सुखदुःख आहे, हे तत्वज्ञान झालं. पण ते तत्वज्ञान झाल्यानंतर माणसाच्या मनाला वळण काय लागतं? कुठलंही वळण लागत नाही. तो त्या कल्पनेवरती विसंबून राहतो. आपल्या हातामध्ये काही नाही, आहे ते सारं ईश्वराच्या हातामध्ये, आणि असं म्हणून तो निष्क्रिय बनतो, बेजबाबदार बनतो आणि त्याच्या हातून मग कुठलंही संस्काराचं कार्य, स्वतःला घडवण्याचं कार्य होऊ शकत नाही. बुद्धाचा धम्म या बाबतीमध्ये अतिशय दक्ष आहे म्हणून बाबासाहेबांनी ती मांडणीही इथे फार उत्तम पद्धतीनं केलेली आहे की धम्माच्या आचरणाची सुरुवात कुठून होते. तर पहिलं त्यांनी सांगितलं, पहिला संस्कार सांगितला, मन घडवते तसा मनुष्य घडतो. म्हणून लक्ष कशावरती केंद्रित केलं पाहिजे माणसानं? आपलं मन घडवण्यावरती. ईश्वर आहे, आत्मा आहे, लोक आहे, परलोक आहे, त्याचा काही विचार करायची गरज नाही, कारण त्यामुळं माणसाच्या मनाला वळण लागत नाही. आणि वळण लागल्याशिवाय मनुष्य बदलत नाही, सुधारत नाही. इतकं हे व्यावहारिक तत्व आहे. म्हणून बुद्धानं सर्वांना आपल्या मनावरती लक्ष केंद्रित करायला सांगितलं आणि बाबासाहेबांनी तो पहिला संस्कार सांगितलेला आहे की मन घडवेल तसा मनुष्य घडतो. म्हणून मनावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जो मनुष्य बौद्ध म्हणतो आणि मनाकडे लक्ष देत नाही त्याला बौद्ध म्हणणं अशक्य आहे. अशक्य, तो बौद्ध असू शकत नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की सावधान राहा, प्रत्येक गोष्टीबद्दल जागरूक राहा, विवेक बाळगा. सावधान कशा बाबतीत राहायचे? प्रत्येक बाबतीमध्ये. आणि ही सावधानता पुढे धम्मजीवन जगत असताना प्रामुख्यानं कुशल आणि अकुशल या बाबतीमध्ये बाळगायची असते. कुशल म्हणजे सुख निर्माण करणारं आचरण, अकुशल म्हणजे दुःख निर्माण करणारं आचरण. म्हणून सावध कशाच्या बाबतीत राहायचं आहे की प्रत्येक वेळेस कुठलंही आचरण करीत असताना कायेनं म्हणा, वाचेनं म्हणा, मनानं म्हणा, त्यातून दुःख निर्माण होत असेल तर ते अकुशल आहे, ते मी करणार नाही. मनाला तशी सवय लावायची आहे. जर ते सुख निर्माण करणार असेल तर ते कुशल आहे, ते मी करणार. आणि मग मनामध्ये तसं वाटलं नाही तरी ते करायचं. अशा प्रकारे माणसाचं मन घडवण्याचा प्रयत्न त्या आचरणामधून घडत असतो. म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे. आपण व्यवहारामध्ये बेसावधपणे वागतो. जे सुचेल, जे मनात येईल ते आपलं बोलत राहतो. बोलण्यापूर्वी आपण कधीही विचार करत नाही ते योग्य आहे की अयोग्य आहे, त्याचा परिणाम काय होईल याचा कधीही विचार करत नाही. आणि म्हणून अनेक धर्मांमध्ये अशा प्रकारचं एक तत्त्व सांगितलं जातं की बोलण्यापूर्वी विचार करावा, विचार केल्याशिवाय बोलू नये.
हा सिद्धांत किंवा हे तत्त्वज्ञान सर्वांना माहीत आहे, परंतु ते करायचं कसं हे इतर धर्म काही सांगत नाहीत. ते बुद्धानं सांगितलेलं आहे. सावधान राहा, जागरूक राहा. जर जागरूक राहिला तरच ते शक्य आहे. त्या त्या क्षणी लक्षात येणं शक्य आहे की आपल्याला कसं वागायचं आणि कसं नाही, नाही तर ते कळणार नाही. तिसरा मग मुद्दा बाबासाहेबांनी सांगितला की धम्मजीवन जगताना काय केलं पाहिजे. तर प्रमाद बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावरती पोचलं पाहिजे. प्रमाद म्हणजे धम्म शिकवण, सुख निर्माण करण्यास उपयोगी पडणारी शिकवण, त्याच्या विरुद्ध, त्याच्या विसंगत आपल्याला वागून चालायचं नाही. जर तसं वागलं तर तो प्रमाद झाला, तो अपराध झाला, तो दोष झाला. तर असं दोषाचं जीवन जगून चालणार नाही. ही तिसरी गोष्ट बाबासाहेबांनी आपल्याला समजावून सांगितली. चौथी गोष्ट सांगितली की दारिद्र्यानं दुःख, दारिद्र्य हे दुःखाचं उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्यानं दुःख सुख लाभतेच असं नाही. सुख उच्च राहणीमानावरती अवलंबून आहे, ते आर्थिक प्रगतीवरती अवलंबून नाही. म्हणून माणसानं ध्यास कशाचा घेतला पाहिजे, प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे, पहिलं स्थान कशाला दिलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, तर आपलं राहणीमान उच्च सुसंस्कृत होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी ह्या नंतर, परंतु पहिलं स्थान याला दिलं पाहिजे. आपल्या स्वतःवरती विजय मिळाला पाहिजे, आत्मविजय मिळाला पाहिजे. याचा अर्थ आपण स्वतःमध्ये सुधारणा करत राहिलं पाहिजे. प्रत्येक माणसानं सतत सुधारणा करत राहणं हा त्याचा जीवन मार्ग आहे. आणि बुद्ध धम्म क्षणाक्षणाला सुधारणेकडे नेत असतो. बौद्ध मनुष्य तोच जो असा विचार करतो की कालच्यापेक्षा मी आज अधिक चांगला बनलं पाहिजे, उद्या माझ्यात आणखी सुधारणा झाली पाहिजे. 1 वर्षापूर्वीचा मी आणि 1 वर्षानंतरचा मी याच्यामधला फरक हा सकारात्मक असला पाहिजे, तो घडत राहिला पाहिजे. तो घडवीत राहणं हाच जीवन जगण्याचा एकमात्र मार्ग आहे, सुखाकडे पोचण्याचा एकमात्र मार्ग आहे. म्हणून आत्मविजय, स्वतःमध्ये सुधारणा करणं, स्वतःमध्ये जे काही कमजोरी असेल त्या काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणं आणि विजय मिळवणं हा त्याचा अर्थ आहे. आणि मग हे व्हायचं असेल तर माणसानं बुद्धीची कास धरली पाहिजे, बुद्धिमान झालं पाहिजे, न्याय अन्याय समजला पाहिजे आणि त्यासाठी संगतीसुद्धा चांगली धरली पाहिजे. जर बुद्धीचा वापर केला नाही तर मनुष्याचं जीवन बर्बाद होतं. आणि जे धर्म देवावरती विश्वास ठेवायला सांगतात ते माणसाला बौद्धिकदृष्ट्या गुलाम करतात, पंगू करतात. का? तुझ्या हातात काहीच नाही, सारं दुसऱ्याच्या हातात. आता तो दुसरा आहे की नाही त्याचा पत्ता नाही, खरं त्याच्या हातात आहे की नाही त्याचाही पत्ता नाही. परंतु हा मनुष्य लुळा पांगळा झाला, विचारच करणार नाही. सुख ईश्वर देईल तेव्हा. मग याची भावना काय? समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ मिलता नहीं, अडकला त्याच्यामध्ये. अशा तऱ्हेनं पंगू माणसं जगामध्ये फार आहेत, अपंग माणसं जगामध्ये फार आहेत. जो बुद्धीचा वापर करत नाही तो अपंग आहे. आणि म्हणून बुद्धानं याच्यावरती फार जोर दिलेला आहे की बुद्धिमानच व्हा, प्रज्ञेची वाटचाल करा, तरच सुधारणा होईल, नाही तर सुधारणा होणार नाही. म्हणून बुद्धीला गुलाम करणारे धर्म, संस्कृती, तशा प्रकारचे रीतिरिवाज, रूढी परंपरा ह्या सर्व गुलामगिरीच्या यंत्रणा आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग पुढे मग बाबासाहेब याच्यावरती येतात की कुशल काय नाही अकुशल काय, शुभ कर्म करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी होणं काही त्यांची भूमिका आहे. हा पुढचा संस्कार आहे. शुभ म्हणजे काय? ज्यातून सुख निर्माण होतं ते आचरण शुभ, ज्यातून दुःख निर्माण होतं ते अशुभ. अशा तऱ्हेनं माणसानं जीवन कसं जगायचं बुद्धधर्माप्रमाणे याचं मार्गदर्शन बाबासाहेब या ग्रंथामध्ये करत आलेले आहेत.
आणि तरीसुद्धा त्यांचे अनुयायी म्हणतात बाबासाहेबांनी आचरण कुठे शिकवलं, त्यांनी फक्त दीक्षा दिली. किती आंधळेपण आहे, किती खोटेपण आहे, किती अज्ञान आहे हे याच्यावरून आपल्या लक्षात येईल. आणि मग आता आपण बुद्ध धर्माच्या मुख्य गाभ्यापर्यंत येऊन पोचलेलो आहे आचरणाच्या. बाबासाहेबांनी एक 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 स्टेप पुढे पुढे आणत आपल्याला गाभ्यापर्यंत आणून पोचवलं आहे. इथून पुढचा मात्र 2-3 भाग अवघड आहेत. हे संस्कारही अवघड आहेत. कुठला संस्कार आहे? लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणं हा बौद्ध जीवन मार्ग आहे. सर्वात घोटाळ्याचा विषय लोभ. लोभाला चांगलं म्हणायचं की वाईट म्हणायचं? आपणाला जे पाहिजे असतं त्याला चांगलं म्हणायचं की वाईट म्हणायचं? हा फार मोठा प्रश्न आहे ना. आणि आपल्याला जे पाहिजे असतं त्याला आपण लोभ म्हणतो. पाहिजे तर असतंच, ते टाळता येत नाही. मग जे पाहिजे त्याला लोभ म्हटलं तर मग सारं काम बिघडलं. आणि लोभ सोडून द्या म्हटलं तर मग जगणं मुश्किल, अशी लोकांची अवस्था होऊन बसते. त्यामुळे बुद्धाची ही शिकवण काही एकाएकी पचत नाही. पचत नाही, ते आपल्या इच्छा आकांक्षांच्या विरोधात आहे. म्हणून मग मनुष्य ती वाचतो आणि बाजूला ठेवून देतो, कशाचाही विचार करत नाही. बौद्ध माणसं निष्क्रिय होतात यामुळं. याचा चांगला अनुभव मी आपल्याला सांगतो. 1970 साली पुण्यामध्ये थाई भिक्षूंनी 15 दिवसासाठी श्रामणेर दीक्षा देण्याचे कार्यक्रम सुरू केले पुणे विद्यापीठामध्ये. आणि पहिल्या त्यांच्या बॅचमध्ये तेव्हाचे अनेक धम्माचं कार्य करणारे कार्यकर्ते यांनी दीक्षा घेतली. त्यांची संख्या होती बरोबर 50. आणि 15 दिवस त्यांनी शिकवलं. मग त्यामध्ये हे सारं आलं. बुद्धानं काय शिकवलं? दुःख शिकवलं. जगात सर्वत्र दुःख आहे, दुःखाला कारण आहे, ते दुःख नाहीसं करता येतं. ते करण्याचा मार्ग अष्टांगिक मार्ग आहे. मग अष्टांगिक मार्गाचा वापर कसा करायचा? तर माणसाच्या मनात लोभ आहे, मग त्यांना लोभ सोडून दिला पाहिजे. पाहिजे 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 ही भावना बदलली पाहिजे. त्याच्या मनामध्ये क्रोध आहे, ईर्ष्या मत्सर करतो, तो त्यानं बदलला पाहिजे. त्याच्या मनामध्ये अज्ञान आहे, ते त्यानं टाकून दिलं पाहिजे. 15 दिवस श्रामणेर शिकायचे. असा प्रकार किंवा मी 1971 साली त्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. 15 दिवस मी त्या कोर्समधून गेलेलो आहे. अनेकांची भावना काय व्हायची? आम्हाला जगायचं आहे, आम्हाला चांगला संसार करायचा आहे, आम्हाला अमुक मिळवायचं आहे, आमची महत्त्वाकांक्षा अमुक अमुक आहे. आणि बुद्ध इथे सांगतात लोभच सोडून द्या म्हणून, इच्छा आकांक्षा सोडून द्या म्हणून. त्यापेक्षा त्या नादी न लागलेलं बरं. असं म्हणून ही श्रामणेर झालेली माणसं धम्मापासून तुटलेली मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहेत. पुन्हा कधी ते कुठल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आलेले नाही. आणि आज नागपूरमध्ये तसाच प्रकार घडतोय बा. कोणाला तरीही श्रामणेर बनवायचं, दिवसभर फिरवत राहायचं. आणि काय शिकवलं जातं? जर शिकवलं जात असेल तरच हेच. आणि त्यामुळं त्या माणसाची श्रद्धा तुटते. काय बौद्ध बनण्यामध्ये? अरे हमने भिक्षु बनकर भी देखा. हाँ, वो कपड़े पहनने, एक विहार से दूसरे विहार तक घूमना है, लोग मान देते हैं, दान देते हैं, बस उसको लेना है, खाना है, सोना और कुछ प्रवचन करते हो सुनना है. बात उसमें क्या है? तो हमने करके देखा बुद्धिज्म में क्या दम है, बात खत्म. बुद्ध धर्माचं विडंबन या देशात आपण करतो आहोत आणि शिकलेली माणसं करतात, ही गोष्ट फार धोक्याची आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं?
भिक्षू बनणं फार मोठा संस्कार आहे, अतिशय जबाबदारीचं काम आहे. ती वस्त्र अंगावरती घ्यायची म्हणजे विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण घ्यावं लागतं, आणि ते प्रशिक्षण घेण्याची जिद्द मनात असेल तरच श्रामणेर बनायचं असतं, नाही तर श्रामणेरीची दीक्षा घ्यायची नसते. तो शोभेचा फॅन्सी ड्रेस घालून मिरवण्याचा प्रकार नाही, हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, म्हणून हे बोलून दाखवणं मला आवश्यक वाटतं आहे. बौद्ध राष्ट्रांमध्ये लोक श्रामणेर बनतात, तिथेही 15 दिवसांसाठी, 8 दिवसासाठी, 3 महिन्यासाठी लोक श्रामणेर बनतात, परंतु त्यांची मानसिकता वेगळी असते. मानसिकता काय असते की मला आचार्यांच्या जवळ बसून शिकायचं आहे, काय मूळ बुद्धधर्म आहे तो मला जाणायचा आहे, त्या मार्गाने मला जगता येईल का हे मला आजमावून पाहायचं आहे, अशी इच्छा ज्याच्या मनामध्ये होते तोच फक्त श्रामणेर दीक्षा घेतो. तुम्ही कोणाला सांगितलं अरे 1 महिनाभर केले श्रामणेर बन जा, कोणी बनायचा नाही. माझी इच्छा नाही म्हणजे मी तसा विचार नाही केला, मला तसं वाटत नाही की शिकावं म्हणून ती पवित्र वस्त्र मी अंगावरती धारण करू शकत नाही. माझ्या मनामध्ये ती पवित्र भावना नाही, माझ्या मनामध्ये ती श्रद्धा नाही, आणि मनात श्रद्धा नसल्यामुळं मी ती वस्त्र धारण करू शकत नाही. तो अपमान ठरेल त्या धम्मसंस्कृतीचा. ही तिथली भावना आहे, हे मी प्रत्यक्षात सारा अनुभवलेलं आहे. आणि मग जेव्हा एखाद्या मुलाला किंवा मुलीला वाटतं की आपण काही दिवस श्रामणेर बनावं, श्रामणेरी बनावं, तेव्हा आईवडिलांना फार आनंद होतो. अरे काय मोठा विचार पोराच्या मनात आला म्हणे, त्याला आता उच्च जीवन काय आहे, श्रेष्ठ धर्मजीवन काय आहे ते जाणण्याची इच्छा झालेली आहे. आईबाबांना प्रचंड आनंद होतो. आणि मग त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांचा तो साधा दीक्षा घेण्याचा समारंभ प्रचंड खर्च, प्रचंड दान करून ते साजरा करतात. पोरांची हत्तीवरून मिरवणूकसुद्धा काढतात, हत्तीवरून जितकं दान देता येईल तितकं दान देतात. मला थायलंडमध्ये काही लोकांनी सांगितलं की लग्नामध्ये खर्च करत नाहीत तेवढा खर्च या कार्यक्रमात आईवडील करतात, त्यांना इतका आनंद झालेला असतो. आणि गोष्ट खरी आहे की तो 8 दिवस 15 दिवस आचार्यांच्या हाताखाली शिकला तर तिथे योग्य पद्धतीने, इथे जशी बाबासाहेबांनी पद्धत वापरलेली आहे त्या पद्धतीनं तिथे शिकवलं जातं. आणि त्या पद्धतीनं शिकल्यामुळं त्याची बौद्धिक क्षमता वाढते, विचार करण्याची ताकद वाढते, योग्य काय अयोग्य हे पारखण्याची त्याची हिंमत वाढते, आणि चांगलंच करायचं ही जिद्द निर्माण होते. बुद्ध धम्म संघाबद्दल प्रचंड श्रद्धा निर्माण होते. आणि मग जर पुढे तो भिक्षू राहिला नाही, झाला नाही, तरीसुद्धा उपासक म्हणून अत्यंत जबाबदारीनं मनुष्य जगायला लागतो. आपल्याकडे असे अनेक श्रामणेर झालेले आहेत, जबाबदारी त्यांना माहीत नाही, अजिबात जबाबदारीची त्यांना जाणीव नाही, हे शिकवलंच नाही ना. आणि शिकवायला तज्ज्ञ आचार्य लागतात, कोणी शिकून नाही चालत. इथे इतरांना श्रामणेर बनायचं आहे, आपणही त्याच्याबरोबर श्रामणेर बनायचं आणि आपणही त्यांचं शिक्षक बनायचं, असा धंदा आहे. म्हणून ही जी विडंबना बुद्ध धर्माची चालू आहे आपल्या देशामध्ये, ही विडंबना कुठेतरी आपण थांबवली पाहिजे. ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. नुसतं भावनेच्या आहारी जाऊन त्यामध्ये सहभागी होणं आणि त्याला पाठिंबा देणं हे 100% चुकीचं आहे. तर लोभ सोडा असं बुद्ध म्हणतात, हे खरं आहे का? हे खरं नाही, त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे. बुद्धाची भूमिका काय आहे ते आपण याच्यामध्ये थोडीशी बघूया. सारे धम्मपदामधलेच गाथा याच्यामध्ये आलेले आहेत. धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे. कामना म्हणजे इच्छा, आकांक्षा, हाव, थोडक्यामध्ये हाव म्हणतो आपण. हाव ही अशी भयंकर गोष्ट आहे की जे पाहिजे ते भरपूर मिळत गेलं तरीसुद्धा मनुष्य शांत राहत नाही. आणि व्यवहारातला अनुभव असेल, जितका तो धनवान होईल
तितकी त्याची झोप उडून जाते म्हणतात. चिंता मागे लागतात, विचार मागे लागतात, कशा कशाची काळजी घ्यायची आणि कशा कशाचं लक्ष द्यायचं यामध्ये मनुष्य गुंतवून जातो पूर्णपणे. कधी कधी आपलं स्वतःचं जीवन जगायला त्याला वेळ मिळतच नाही, इतका तो त्याच्यामध्ये बांधला जातो. थोडक्यामध्ये काय, पाहिजे ही गोष्ट खरी आहे. आणि व्यवहाराच्या दृष्टीनं पाहिलं तर आपण भुकीचं उदाहरण घेऊ. भूक लागली तर आपण कासावीस होतो. पाहिजे अन्न, गोष्ट खरी आहे. आपली भूक भागली मग काय होतं? मग आपल्याला कोणी पंचपक्वान्नाचं ताट वाढवून ठेवलं, आपण एका तरी गोष्टीला हात लावतो का? अत्यंत आवडीचं असेल त्यालासुद्धा हात लावत नाही. का? तर नैसर्गिक जी आकांक्षा आहे, नैसर्गिक जी गरज आहे ती गरज भागलेली आहे. म्हणून पुढच्या गरजेकडे मग पुन्हा त्याकडे मनुष्य लक्ष देत नाही. प्राण्यांचं तसंच आहे. अगदी हिंसक प्राणीसुद्धा, शिकार करणारी प्राणीसुद्धा पोट भरलं पुन्हा शिकार करत नाहीत. हा अनुभव आहे. एकदा आपलं पोट भरलं तर तो प्राणी परत शिकार करत नाही. माणसाचं पोट भरल्यानंतर तो काय करतो? पुढची तरतूद, नंतरची तरतूद, 1 दिवसाची, 2 दिवसाची, आपण मरेपर्यंतची तरतूद, तिथेही तो थांबत नाही. माझ्या मुलाबाळांची तरतूद झाली पाहिजे, तिथेही तो थांबत नाही. 7 पिढ्यांची तरतूद झाली पाहिजे. अशा तऱ्हेनं तो जो त्याच्या मागे लागतो त्याला कुठे थांबण्याची मर्यादाच नाही. हा माणसाचा लोभ आहे. आणि तेव्हा मनुष्य एवढासा सुद्धा विचार करत नाही की मी एवढं सारं जे गोळा करतो आहे, ह्या गोळा करण्यामध्ये कित्येक असे प्राणी असतील की ज्या प्राण्यांच्या तोंडचा घाससुद्धा हिरावला जातो आहे. हे मला सहज मिळत नाही. कोणाचं या नाही त्या पद्धतीने का होईना, परंतु हिरावलं जातं आहे, त्याला वंचित केलं जातं आहे आणि तेव्हा माझ्याकडे साठलं जातं आहे. बरं, हे साठलेलं कोणाच्या कामी पडतं का? नाही. त्याचे हकदार जरी अनेक असले तरी ते कोणाच्या कामी पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि या अर्थानं बुद्धानं लोभ हा शब्द वापरलेला आहे. सर्व मर्यादांचं अतिक्रमण करून जेव्हा मनुष्य पाहिजे 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 असं करत राहतो, त्याच्या पाठीमागे वेळापिसा होऊन धावतो, तेव्हा सुख निर्माण करण्याची कला तो विसरून जातो, फक्त दुःख निर्माण करायच्या मागे लागतो. मग त्याच्यावरती उतारा काय धम्मामध्ये? त्याच्यावरती उतारा आहे, दान द्यायला शिका. त्यामध्ये दुसराही कोणाचा हक्क आहे? या पृथ्वीवरती जन्मास आलेल्या प्रत्येक प्राण्याला या पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्याची संधी आहे. तो त्याचा अधिकार आहे जन्मसिद्ध, आणि तो अधिकार कोणाला काढून घेता येणार नाही. म्हणून जगा आणि जगू द्या हे बुद्ध धर्मातलं फार महत्त्वाचं तत्त्व आहे की आपण तर जगायचंच, परंतु दुसऱ्याच्या जीवावरती जगायचं नाही. ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून लोभाला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे. आणि ते बंधन घालायचं असेल तर बुद्धिझममध्ये मुख्य मुद्दा आहे मनाला वळण लावण्याचा. व किती पाहिजे? जे मिळते ना त्याच्यामध्ये समाधानी राहायचं, आणि अधिक असेल ते देत राहायचं. म्हणून दान हे बौद्ध माणसाच्या धम्म जीवनातल्या आचरणातलं पहिलं पाऊल आहे. द्यायला शिका, दान द्यायला शिका. काय देता येईल ते द्या. मनाची प्रवृत्ती बदलेल. मी आणि माझं हा विचार कमी होईल. आवश्यक ते मी घेईल, अनावश्यक त्याच्या मागे पळणार नाही. अशा प्रकारे मनाला वेगळं वळण लावलं तर तो मनुष्य वेगळ्या प्रकारचं जीवन जगतो. आपल्याला बाबासाहेबांचं उदाहरण इथे घेता येऊ शकेल. कमवण्याची किती योग्यता होती त्यांच्यामध्ये. त्या काळामध्ये एवढ्या 5-6 डिग्र्या मिळवणं कमवायला काही त्यांना कमी होतं का? काही कमवू शकत होते. त्यांनी ते बोलूनही दाखवलं. कोणतं पद मिळवणं मला कठीण होतं, कोणतंच पद मिळवणं कठीण नव्हतं.
पण त्यांचं सारं आयुष्य गेलं माणसाची दुःख निवारण करण्यामध्ये. म्हणून त्यांच्या जीवनाचं स्टँडर्ड हे किती उच्च होतं ते पहा. केवळ पार्लमेंटमध्ये याच्यामध्ये ते गेले तरी लोकांच्यावरती दबदबा असायचा, वचकून असायचे लोक, आणि बोलायला लागले तर सारी पार्लमेंट जी आहे ना मोकी होऊन जायची अक्षरशः. कोणाला तिच्यावरती विचार व्यक्त करता येत नव्हते. हा अधिकार होता, ही हिंमत होती. नुसतं ज्ञान होतं असं नाही, पण त्यामध्ये चारित्र्याचं इतकं जबरदस्त बळ होतं की समोरचा मनुष्य जो आहे तो ते घेण्याशिवाय ते ऐकण्याशिवाय थांबू शकत नव्हता. श्रीमंती तर काहीच नव्हती. उलट शेवटी आपल्या बंगल्याच्या बांधकामाचे 40,000 रुपये त्यांना मित्रापासून उसने घेऊन भरावे लागले कोर्टामध्ये. आत्ताच्या राजकारण्यांच्याकडे पहा, धनसंपत्तीमध्ये लोळतात ना, आणि मिळवायचं यासाठीच राजकारण करतात. आणि त्यांचं ते सारं माहीत असून आम्ही वेड्यासारखं त्यांनाच मत देतो. आहे ना भानगड. कुठे मनुष्य विचार करतो, लुळा पांगळा झाला तो विचारच करत नाही, अरे माझ्या जातीचा माझ्या धर्माचा, बस मग तो गुन्हेगार असला तरी मत त्याला. म्हणून अनेक धर्म माणसाच्या नाशाचे उपाय आहेत असं म्हणावं लागतं. कारण त्यांनी बौद्धिकदृष्ट्या त्याला गुलाम केलेला आहे, त्याला पंगू केलेला आहे. आणि अशा पंगू लोकांचा देश हा भारत देश आहे. ह्या पंगू लोकांना सक्षम बनवणं यासाठी बुद्ध धर्माची गरज आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाही, हे बाबासाहेब जाणून होते. म्हणून लोभ कशा पद्धतीनं जाणायचा, आपल्या मर्यादा, आपली गरज गरजेपेक्षा अधिक असेल त्याचा योग्य विनिमय, दान, या पद्धतीनं मनुष्य जगत गेला तर त्याची व्यक्तिगत चारित्र्य शक्ती जी आहे, चारित्र्य बल जे आहे ते वाढत जातं आणि त्याचा प्रभाव होतो. मला 2 मुलं आहेत. मुलगी डॉक्टर आहे, मुलगा MBA आहे. ह्या दोन्ही मुलांना मी कधीही धम्म शिकवला नाही, कधी. घरामध्ये कधीही त्यांना बुद्ध धर्माचा उपदेश केला नाही. परंतु दोन्हीही कट्टर बौद्ध बनलेले आहेत. काही शिकवावं लागलं नाही त्यांना, कारण जे त्यांनी बघितलं त्यापासून ते शिकले. जे आम्ही केलं ते त्यांनी बघितलं त्याप्रमाणे ते वागायला लागले आणि बुद्धिझम अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये उतरला. ही बुद्ध धर्माची पद्धत आहे. आपण अनेकदा पालकांच्या तक्रारी ऐकतो, मुलं ऐकत नाहीत. कशी ऐकतील? ऐकण्याचा संस्कार त्यांच्यावरती घडायचा असेल तर आपल्याला करून दाखवावं लागतं. आपण करून दाखवलं, ते त्यांनी बघितलं, त्यांच्या मनाला ते भावलं, तुम्ही सांगण्याची गरज नाही, ते ऐकणारच. हे जीवनाचं तत्व आहे. कुठे इथे संपत्तीचा प्रश्न आला? कुठेच आला नाही. हा फक्त वागण्याचा प्रश्न आहे, हा फक्त करण्याचा प्रश्न आहे. आणि ही जर विद्या नसेल तर दुसरा मनुष्य काही घेऊ शकत नाही आपल्यापासून. म्हणून नुसतं लोभाच्या पाठीमागून धावून हे चालत नाही, तर आपल्याला प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असते, प्रत्यक्ष वागून दाखवण्याची गरज असते. वागण्यातून जे सत्य प्रगट होतं, जे संस्कार प्रगट होतो, ती शिकवण आहे, ते तत्त्वज्ञान आहे. तुमचं बघून तसं वागलं मुलांनी, तो तत्त्वज्ञानही शिकला आणि तो संस्कारही त्यांना आत्मसात केला. तर बौद्ध संस्कार घडवण्याची ही पद्धती आहे आणि त्यासाठी विहारांचा वापर करायचा असतो. पण आमची विहार पुन्हा हिंदूंच्या देवळासारखी झालेली आहेत. तिथे संस्कार नाहीत, बाकी सर्व काही आहेत. भांडणतट्टा आहे, गटबाजी आहे, जे घराघरात समाजात आहे ते सारं तिथे आहे. याला संस्कृती नाही म्हणत, त्याच्यात बदल झाला पाहिजे. म्हणून
पुढे काही खास गाथा मांडलेल्या आहेत. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते, लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लागते. इथे लोभ कोणत्या अर्थाने? जितकी हाव अधिक तितकं दुःख अधिक, जितकी घाव अधिक त्यातून भीतीसुद्धा निर्माण होईल. जाईल का, कोणी चोरेल का, कोणी पळवेल का, कमी होईल का, याची भीती माणसाच्या मनामध्ये सतत असते. आणि तो लोभ कमी केला तर भीती राहत नाही, लोभ कमी केला तर दुःख निर्माण होत नाही. तर ह्या साऱ्या गाथा याच्यामध्ये आलेल्या आहेत. बुद्ध वर्गामधल्या आहेत, प्रिय वर्गामधल्या आहेत. त्यानंतर प्रामुख्यानं प्रिय वर्गामधल्याच गाथा याच्यामध्ये जास्त दिलेल्या आहेत. तृष्णेपासून दुःख निर्माण होते, तृष्णेपासून भय निर्माण होते, तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो, तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाऱ्याचा द्वेष करू लागतो. प्रवृत्ती आहेत माणसाच्या. म्हणून ध्यान करायचं असेल तर ध्यान नको म्हणणारी माणसं 3 कारणासाठी नको म्हणतात. पहिलं एक तर त्यांना करायचं नसतं, इच्छा नसते. पण इच्छा नाही असं बोलून दाखवण्याची सोय नसते. इज्जत का सवाल होता आहे ना बोलून दाखवायचं म्हटलं, म्हणून मग सोय नसते बोलण्याची, मग बहाणेबाजी सुरू होते. दुसरी गोष्ट असते की मुळात तसं वागणाऱ्या माणसाचं चांगुलपणे काही लोकांना बघवत नाही. हाही व्यवहारातला एक फार मोठा मनुष्य स्वभावामधला दोष आहे की दुसऱ्याचं चांगलं आपल्याला बघवत नाही. एक प्रकारची ईर्ष्या मनात निर्माण होते, एक प्रकारचा दुर्वा निर्माण होतो. पहा, 2 शेजारी मुलं आहेत, शेजारी राहणारे एकमेकाचे, दोघांचे आईवडील आहेत. दोन्ही मुलं एखाद्या परीक्षेला बसतात, त्यापैकी एखादा चांगला पास होतो, दुसऱ्याला कमी मार्क मिळतात. कमी मार्क मिळालेल्या मुलाचे आईवडील त्याला काय बोलतात? तो बघ आणि तू बघ, एवढंच बोलतात. आणि मग ज्याला जास्त मार्क मिळाले तो पेढे घेऊन झाला तरी त्याचं अभिनंदन आपण करतो, पण ते पेढे आपल्याला कडू लागतात. हा माणसाचा स्वभाव आहे. पूर्वी बघितलं, जेव्हा नव्यानं आपल्याकडे EC TV आलेला होता, नव्यानंच TV आला राजीव गांधीच्या काळामध्ये, आणि पहिला TV भारतातला म्हणजे EC TV त्याचं नाव होतं. बा आमच्या त्या वस्तीमध्ये एका माणसानं TV आणला. आम्ही सारे बघायला तिथे, नवीनच यंत्र होतं ना. त्याच्या पलीकडे राहणारा शेजारी त्याचं काही पटत नव्हतं, तसं काही असेल, पण कुटुंब सारं TV बघायला. आणि नंतर मग दुसऱ्यांशी बोलताना काहीतरी गफलत केली असेल म्हणून TV आणला, नाही तर एवढे पैसे कुठून येणार आहे त्याच्याकडे, आपल्याला आणता आलं आणि त्याला कसा काही जमला, काहीतरी भानगड आहे, म्हणजे बोलायचं वाईटच. ही माणसाची प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. महिलांच्या बाबतीत कधी कधी मोठी गंमत पाहायला मिळते. तू वाईट वाटून घेऊ नका, मी गंमत सांगतोय फक्त. 50 दुकानामध्ये फिरून आपण साडी घेतो. हा माझा अनुभव आहे. त्यामुळं सांसारिक जीवनात असताना मी कधी खरेदीला गेलो नाही, बरोबर, कधी नाही. आयुष्यभर तो नियम पाळला की खरेदीला आपण जायचं नाही, आपले स्वतःचे कपडे आपण खरेदी करायचे नाही, तेही आणायला सांगायचे, कसे आहे ना आम्हाला चालतात. त्यामुळे त्या दुःखातून मी वाचलो. पण बरीचशी माणसं मग पायपीट करत राहतात, पाय दुखायला लागतात, पण आपलं फिरणं चालू असतं. शेवटी एखाद्याची गोष्ट आपण घेऊन टाकतो. एखादी साडी घरी आलं, कुठल्या कार्यक्रमाला निघालं, नवीन साडी नेसलं, होतं काय की त्या कार्यक्रमात नक्कीच दुसरी कोणाची ती साडी आपल्यापेक्षा चांगली वाटते.
आपली काही तेवढी बरोबर नाही म्हणून आपल्याला दुःख होतं. हे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. तर एक प्रकारची ही मानसिक अवस्था आहे. लोभाचं ते रूप आहे. आपल्याला नाही मिळालं त्याला मिळालं, एक ईर्ष्या निर्माण होते, एक दोष निर्माण होतो. द्वेष हे दुःख आहे. आणि म्हणून बुद्ध इथे म्हणतात दुःख निर्माण होतं त्याच्यामध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण फारशा लक्षात घेत नाहीत. सुखाच्या बाबतीमध्ये तसंच आहे. ते जरा अवघड तत्व आहे. सुख आपण म्हणतो हे प्रत्येक बाहेरच्या गोष्टीवरती अवलंबून आहे. तीच गोष्ट आपल्याला परत परत मिळत गेली तर आपल्याला सुख वाटतं. मिळण्यात काही अडचण निर्माण झाली की दुःख निर्माण होतं. मिळण्यात कोणी दुसरी अडचण निर्माण केली तर मग वैर पैदा होता. हे सारे दुःखाचे महाभयंकर प्रकार आहेत. तीच गोष्ट मिळण्यामध्ये जी आपली एक सवय बनून गेलेली असते, त्या सवयीत अंतर पडलं की दुःख निर्माण होतं. म्हणून बुद्धाची भूमिका कशी आहे की तुमचं दुःख, तुमचं सुख त्यावरती अवलंबून ठेवू नका. गोष्टी बदलणाऱ्या आहे, काळ बदलणारा आहे, परिवर्तन होणार आहे. हा सृष्टीचा नियम कोणाला टाळता येत नाही. परिवर्तनाकडे लक्ष ठेवा. आणि जे पाहिजे ते पुन्हा पुन्हा मिळालं नाही तरीसुद्धा लक्षात घ्या की ते नाही मिळालं तरी मी दुःखी होणार नाही, माझं सुख त्यावरती अवलंबून ठेवणार नाही. ही अशी एक वेगळी मानसिकता आहे. आणि ही मानसिकता साधनेमधून घडते, ध्यान साधनेमधून घडते, विपश्यनेमध्ये घडते. म्हणून विपश्यनेमध्ये 2 तत्वावरती जोर दिलेला असतो. अनित्य 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 याचं सतत चिंतन केलं जातं की प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. आता आहे नंतर असणार नाही. मग आता आहे सुख वाटतं आहे, नसेल तरी मला दुःख करून चालणार नाही, कारण अनित्य आहे, गेला, काय त्याचा विचार करायचा. अशा प्रकारे मनुष्य त्या दुःखाच्या बाहेर येतो. आणि ही सवय त्याची तुटते अवलंबून राहण्याची. अनत्त 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 म्हणजे कुठलंही शाश्वत तत्त्व नाही. आत्मा नावाची शाश्वत गोष्ट नाही. मी बदलणार आहे, माझी आवृत्ती माझी प्रवृत्ती बदलणारी आहे, इच्छा आकांक्षा बदलणारी आहे, आवड निवड बदलणारी आहे, काय पाहिजे नको तेही बदलणार आहे. मग कशाला धरून बसायचं. धरून बसलं तर दुःख निर्माण होईल. हे अनंत आहे, चिरस्थायी, याच्यामध्ये काही नाही. आणि म्हणून मनुष्य त्या सृष्टीच्या नियमाशी ॲडजस्ट होतो. परिवर्तन आणि हे अनंत, सतत काही शाश्वत टिकणारं नाही, सर्व अशाश्वत आहे. अशा 2 प्रवृत्ती माणसाच्या मनात आले की साऱ्या गोष्टीपासून तो मुक्त होतो. भिक्षू बनण्याच्या जीवनातला तोच महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला कसं होतं बा, भिक्षाटन केलं, कोणी जेवण दिलं, जेवायचं, साठवून ठेवायचं नाही, नंतरची सोय करायची नाही, उद्या काही मिळेल की नाही विचार करायचा नाही. ती एकदा सवय लागली की उद्याच्या भोजनाचं काही विचारच मनात येत नाही. काही आणून ठेवलं पाहिजे, काही व्यवस्था केली पाहिजे, काही गरज पडत नाही. तर जेव्हा मनुष्य प्रयत्नपूर्वक ह्या परिवर्तनशील तत्वाशी आपली मानसिकता जुळवून घेतो तेव्हा त्यांचा सुखात जगण्याचा मार्ग जो तो मोकळा होतो. आणि म्हणून लोभ आणि तृष्णा ह्या साऱ्या गोष्टींचं अधिष्ठान आहे. मनुष्य अहंकारी का असतो? तृष्णा बळकट असते म्हणून, हाव बळकट असते म्हणून, ती मिळवण्याची माझी धमक आहे, मी ते मिळवू शकतो, इतरांच्यापेक्षा मी त्यापेक्षा वेगळा आहे. अशा प्रकारे त्याचा अहंकार जो तो पक्का होत जातो. आणि अहंकार पक्का झाला की लोभही तितकाच पक्का होतो, द्वेषाची भावनाही पक्काच होते. त्यामुळं अहंकारामध्ये असं म्हणतात की सारे दुर्गुण मित्र बनून जातात. सारे दुर्गुण मित्र बनून जातात. अहंकार आहे वाढलेल्या पोटासारखा. अहंकार कसा आहे? वाढलेल्या पोटासारखा.
दुसऱ्याच्या गळ्यात गळा घालून भेटता येत नाही. दुसऱ्याच्या गळ्यात गळा घालून भेटता येत नाही, अंतर पडतं. आणि म्हणून अहंकार नेहमी माणसाला दूर लोटतो. अहंकार बळकट होतो तृष्णेमुळं, अहंकार बळकट होतो द्वेषामुळं. अहंकार तिथे द्वेष आलाच. माझ्यासारखा मी, दुसरा काय माझी योग्यता करू शकतो. जिथे तुलना येते तिथे अन्याय असतो, जिथे तुलना नाही तिथे अन्याय असत नाही. म्हणून बुद्ध समतेची भाषा वापरतात. जर ती समतेची भाषा अशी लक्षात घेतली नाही तर आपल्याला जगणं मुश्किल होऊन बसतं. म्हणून या साऱ्या गाथांमध्ये लोभ आणि तृष्णा यांच्यावरती प्रकाश टाकलेला आहे की लोभ अतिरिक्त झाला तर दुःख निर्माण होतं, तृष्णा अतिरिक्त झाली तर दुःख निर्माण होतं, त्याच्या विरुद्ध घडलं तर सुख निर्माण होतं. जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पूर्ण करणारा आहे अशा पुरुषावरती लोक प्रेम करतात. लोक प्रेम करतात याचा अर्थ माणसाची किंमत राहते. जगात कोणत्या माणसाची किंमत राहते हे शाश्वत सत्य आहे. जगात फक्त कर्तव्य बजावणाऱ्या माणसाची किंमत असते. जगात शीलवान आहे त्याची किंमत असते, जगात प्रज्ञावान आहे त्याची किंमत असते. जर ह्या तीन गोष्टी नसतील, शील नसेल, प्रज्ञा नसेल आणि कर्तव्य भावना नसेल तर माणसाच्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. म्हणून व्यक्तिगत जीवन जगण्यासाठी सुद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता आहे. आणि बुद्धानं म्हणूनच शीलाला प्रथम स्थान दिलेलं आहे की शीलवान बना, नुकसान होणार नाही. कदाचित भौतिक काही प्राप्ती व्हायची नाही, कुठे कदाचित नुकसान सहन करावं लागेल, परंतु आपल्या आचरणाचं जे बळ आहे ते इतकं प्रभावी आहे की ते कायम टिकणारं आहे. ते कमी होणार नाही, ते वाढत जाणार आहे, ते कमी होणार नाही. म्हणून पालीमध्ये ती गाथाच आहे, शिलेपती ठाय नरो सपंयो. प्रज्ञावान नर कोणता, प्रज्ञावान पुरुष कोणता, जो शिलाचरणामध्ये पक्का झालेला आहे तो. म्हणून शिलाचरणावरती जोर दिलेला आहे. आणि शिलाचरणाच्या जोराचं काही करा ते कॉन्शियसने करा, दुसऱ्याच्यासाठी करा, त्या आपुलकीनं करा, आपण काही लागतो दुसऱ्याचं या पद्धतीनं करा. ही बुद्ध धर्मातली महत्त्वाची बाब आहे. त्याला दान पारमिता म्हटलं आहे. अलीकडे एक वाचनात आलेली गोष्ट आहे. रतन टाटा आणि त्यांचा मित्र जर्मनीला गेलेले होते. त्यांच्या मित्रांनी त्याचं स्वागत केलं. भूक लागली होती त्यांना, म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. बरंच सगळे अन्न त्यांनी मागवलं. आता ते जेवत होते, जेवण संपलं, म्हणे 1/3 अन्न आम्ही तसंच सोडून दिलं. तर ते शेजारी बसल्या 2 महिला ते पाहत होत्या की लोक आपलं जे काही मागवलेलं आहे ते काही तसंच उष्ट सोडून निघाले. त्यांनी बिल वगैरे दिलं. त्या महिला त्यांच्याशी बोलायला लागल्या की तुम्ही काही बरोबर केलं नाही वगैरे म्हणून. यांनी काय भाषा वापरली, आम्ही बिल देऊन टाकलेलं आहे, मग आम्ही सोडलं, उष्ट ठेवलं, काय त्याचा संबंध आहे, आम्ही त्याचे पैसे दिले आहेत वगैरे म्हणून. ही आपली भारतातली भाषा आहे ना. अरे हमने तो चुका आहे बिल. परंतु त्या महिलेने लागलीच आपला सेलफोन काढला आणि फोन केला कोणाला तरी. एक ऑफिसर आला. ऑफिसरनं सारी चौकशी केली आणि त्यांना 50 युरो दंड केला. रतन टाटाने त्यांच्या मित्राला 50 युरो दंड केला. अहो ते म्हणे दंड कशाला, आम्ही जेवढं मागवलं होतं त्याचे पैसे दिलेत म्हणे. आणि काय भाषा वापरली, दंड यासाठी की पैसे तुमचे आहेत, तुम्ही खरेदी केला, परंतु रिसोर्सेस हे समाजाचे आहेत, ते तुमचे नाहीत. समाजाचे रिसोर्सेस, त्यांचीही साधन सामग्री याचा तुम्ही अपव्यय केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला दंड आहे. आपल्याकडे लग्नामध्ये काय होतं, किती लोकांचं अन्न वाया जातं. ताट भरून तसे फेकून देताना बघितलेलं आहे.
विशेषतः दसऱ्याच्या काळामध्ये जेव्हा भोजनदान दिलं जातं, मी नजरेनं अनेक ठिकाणी बघितलं आहे. एखाद्या स्टॉलवरती कुणी घेईल, खाऊन बघेल, नाही पसंत पडलं तसं टाकून देईल की गेला दुसऱ्या स्टॉलवरती. म्हणजे इतकी बेपर्वा, इतकी बेफिकिरी आपण आपल्या जीवनामध्ये पाळतो आणि त्याला आम्ही धार्मिक जीवन म्हणतो, आम्ही त्यांना दान म्हणतो. ते दान नाही आहे, ते पाप आहे. का तुम्ही कोणाचं तरी नुकसान केलेलं आहे, कोणाच्या तरी दुःखाला कारणीभूत झालेला आहात. देखावा तुमचा ठीक असेल, पण तो देखावाच्या पाठीमागे जे घडलेलं आहे ती असलियत आहे आणि त्याकडे लोक लक्ष देत नाहीत. म्हणून न्यायानं ते व्हावं याची फार आवश्यकता आहे. मी बऱ्याच वर्षापासून लोकांना सांगत आलो आहे, पण अजून काही कोणी ऐकत नाही. मी अशी विनंती केली लोकांना की तुम्ही अन्नपदार्थ बनवा, स्टॉल लावा, परंतु तुमची प्रोडक्शन कॉस्ट लोकांच्यापासून घ्या, फुकट देऊ नका त्यांना. जर फुकट नाही दिलं तर तो टाकणार नाही ना, जे पाहिजे तेवढंच घेईल. बरोबर आहे ना? आणि त्याला फुकट तरी का द्या? तो काही गरीब नाही, तो काही भुकेला नाही आहे. त्याची ऐपत आहे, त्याची जो योग्यता आहे, ज्यांच्याजवळ योग्यता आहे त्यांची सेवाच करायची आहे, तर मग तुम्ही नफा कमवू नका तिथे, बस एवढंच काम करा. आहे त्याच्यामध्ये त्यांना अन्न पुरवा. पण अजूनही नागपूरमध्ये ही काही सिस्टम सुरू झालेली नाही. 15 वर्षापासून मी सांगत आलेलो आहे, अजूनही ते सुरू झालेलं नाही. कोणीतरी ते सुरू करावं असं मला वाटतं आहे. आपल्याला नवीन आदर्श, नवीन पायंडे, नवीन काही चांगल्या गोष्टी समाजामध्ये प्रसृत केल्या पाहिजेत, रुजवल्या पाहिजेत. म्हणून आपलं कर्तव्य आपला पाळता आलं पाहिजे. मुख्य गोष्ट कर्तव्याची आहे. आणि लोभ कर्तव्यामध्ये अडचण निर्माण करतो, द्वेष कर्तव्यामध्ये अडचण निर्माण करतो. त्यामुळे कर्तबगार बनायचं असेल तर आपल्याला लोभाला आवर घालणं आवश्यक आहे, तृष्णेला आवर घालणं आवश्यक आहे, द्वेषाला आवर घालणं आवश्यक आहे. तो भाग पुढे आलेला आहे द्वेषाच्या बाबतीतही. तर हे जर असं झालं तर पुरुष म्हणून आपली किंमत वाढते, मनुष्य म्हणून आपली किंमत वाढते, आपलं चारित्र्य अधिक चमकदार होतं आणि त्याचा प्रभाव लोकांच्यावरती पडतो. त्यामुळे आपलं जीवन सुखकर होऊन जातं. सुख हे केवळ वस्तूंवरती अवलंबून नाही, आणि ते कधीच नव्हतं. वस्तू ह्या फक्त सहाय्यक आहेत, त्यांचं जेवढं सहाय्य घ्यायचं तेवढं आपण सहाय्य घ्यायचं. परंतु खरं सुख जे आहे ते माणसाच्या प्रवृत्तीवरती अवलंबून आहे, त्याच्या स्वभावावरती अवलंबून आहे. तो स्वभाव, ती प्रवृत्ती ही घडण्यासाठी शीलाचं आचरण करणं हा एक महत्त्वाचा भाग ठरतो. त्यामुळे दान प्रवृत्ती वाढवावी लागते, एकाएकी वाढत नाही. ते शिकावं लागतं, एकाएकी दान करता येत नाही. म्हणून जी माणसं कधी दान करत नाही, कधी धर्माप्रमाणे वागत नाही, कधी चांगले वागत नाही, त्यांना किमान पूर्वी खेड्यामध्ये मी ऐकायचो की लोक म्हणायचे अशा लोकांना, अरे कुठे थोडा दानधर्म तरी कर, जरा दानधर्म करून बघ, या भाषेत बोलायचं आहे. म्हणजे त्यांचा उद्देश स्पष्ट होतं की असा मनुष्य त्याला कशाची पर्वाच नाही, कोणाची पर्वा नाही, कधी कोणाची मदत करत नाही, कोणाला काही द्यावं असं वाटत नाही, इतका तो एकाकी पडलेला आहे. म्हणून अशा माणसाला उपदेश लोक काय करतात, अरे दानधर्म तर करून बघ, म्हणजे कोणाला तरी दान दे, त्यानं तरी तो या मार्गावरती येईल, अशा प्रकारची लोकांची भावना होते. त्यामुळं दानाचं महत्त्व आपल्याला बुद्धानं जे सांगितलं आहे ते यावरून लक्षात येईल की किती मोठं महत्त्व आहे ते. दानं ददंतु श्रद्धाय, श्रद्धेनं दान द्यायचं असतं. मागच्या वेळेस मी आपल्याला सांगितलं, आपण श्रद्धेनं दान देतो याचा काही भरोसा नाही. आणि भिकाऱ्याला देताना तर कटकट कशी जाईल या दृष्टीनं आपण पाहतो. कटकट घालवण्यासाठी आपण दान देतो, त्याच्याबद्दल चांगलं वाटतं अशातला भाग नाही. उलट बौद्ध परंपरा अशी आहे की जर कोणाला दान देण्याची संधी उपलब्ध झाली तर त्या दान देणाऱ्या माणसाला वाटतं की माझ्यावरती फार मोठे उपकार झाले त्याचे, त्यानं मला दान देण्याची संधी उपलब्ध करून दिली, मला ते करण्याची वेळ त्यामुळं आली, त्यामुळं उपकार त्याचे माझ्यावरती आहेत,
मी त्याला दान देतो, हे उपकार नाहीत. हा विचार कोणीतरी भारतामध्ये दान देताना करतात का? आमच्या दृष्टीनं वर्गणी म्हणजे दान. वर्गणी हा सोशल टॅक्स आहे, फार रिलिजियस टॅक्स म्हणा त्याला, हे अजिबात दान नाही. आणि मग वर्गणी दिली आहे ना, मग वसूल करायला आपण हजर. पण शिकण्याच्या कार्यक्रमात नसतो. वंदना पूजा वगैरे चालू असेल, प्रवचन चालू असेल, तिथे आपण जात नाही. आपण वसूल करायला केव्हा जातो? खाण्याचं काम. त्यामुळे मी नागपूरमध्ये सगळीकडे बघतो, धार्मिक कार्यक्रम करत असताना आमच्याच कार्यक्रमामध्ये वंदनेला लोक मुठभर, प्रवचनाला त्याच्यामध्ये आणखी एक मुठीची भर, त्यामध्ये महिलांचा भरणा मोठा, पुरुष नगण्य. 50-50 महिला कधी विहारामध्ये, पुरुष 5-6 पुरुष, एवढं व्यस्त प्रमाण. हे सारं मी अनुभवलेलं आहे आजपर्यंत. आजही तशी स्थिती आहे. आणि मग जेव्हा जेवणाचा कार्यक्रम सुरू होतो तेव्हा मग पाय ठेवायला जागा नाही. सगळीकडची गोष्ट आहे. मग आता लोभ कुठे आहे म्हणायचं आपण? का लोभच नाही? लोभ आहेच ना. वर्गणी दिली ती वसूल करायची, मग घरी जेवण करायचं नाही, साऱ्यांनी जेवायला तिथेच जायचं. दुपारचं जेवण, खरं जेवणाची वेळ दुपारची. नागपूरमध्ये 5-6 वाजेपर्यंत लोक जेवताना बघितलेत मी. 5-6 वाजेपर्यंत. काय म्हणणार तुम्ही त्याला? भुकीची वेळ गेली तर मनुष्य शक्यतो जेवत नाही, कारण आपल्या सिस्टममध्ये जरा अंतर पडतं म्हणून. पण इथे काही नाही, जेव्हा मिळेल तेव्हा. मध्य प्रदेशात एकदा गेलो होतो, 11 वाजता त्यांचा कार्यक्रम सुरू, आणि बाहेरगावचे लोक जेवण्यासाठी थांबलेले. ते जेवण करून आपापल्या गावी जाणार. मी रिफ्यूज केलं, म्हटलं मी बोलणार नाही इथे. तुम्ही बोलवल्याप्रमाणे मी इथे 7 वाजता हजर होतो. त्यामुळं प्रवचनात सभेचा कार्यक्रम 7 वाजून कमीत कमी 10 वाजेपर्यंत तरी व्हायला पाहिजे होता. तेवढं मी सहन करू शकतो. 10च्या नंतर भाषण देणं, बोलणं हे मला मान्य नाही. पण तरी इतर लोकांची भाषणं झाली, मी बोललोच नाही. न बोलता त्या कार्यक्रमातून परत घरी आलो. 1 वाजेपर्यंत भाषणं. मग ते लोक जेवायला लागले. म्हटलं काय आहे काय हे? म्हणजे इतकी बेशिस्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळते. आणि बेशिस्त कशामुळं आहे काही सांगता यायचं नाही. पण माणसाच्या प्रवृत्ती नाहीत. आपण दुसऱ्याचा विचारच करत नाही, वेळेचा विचार करत नाही, अपवेळेचा विचार करत नाही, कन्व्हिनियन्स ज्याला म्हणतो त्याचा आपण काहीच विचार करत नाही. आपण आपल्याच तालामध्ये, आपल्याच मूडमध्ये वावरत असतो. आणि तो सुद्धा अहंकाराचाच भाग असतो. अहंकारामुळे हे घडतं. जीवनाला शिस्त लावण्यासाठी अहंकार बाजूला ठेवावा लागतो. थायलंडमध्ये जेव्हा मी प्रथमतः गेलो, एअरपोर्टवरती आम्ही दुसऱ्या विमानात बसण्यासाठी दुसरीकडे निघालो, स्थानिक एअरपोर्टकडे. मध्येच आम्ही थोडंसं हे पाणी वगैरे पिण्यासाठी थांबलो. चहा तर काही घ्यायचाच नव्हता. भिक्षूंनी कोणी चहा घेतला नाही. त्यांनी कोल्ड्रिंक घेतलं. मी फक्त पाणी घेतलं, कारण कोल्ड्रिंक काही आपल्याला चालत नाही. आणि आपली नेहमीची सवय कशी, उभ्या. त्यामुळं उभ्यानंच पाणी प्यायला लागली की भिक्षूनं खांद्यावरती हात ठेवला आणि खाली दाबलं, म्हणजे बस खाली. खाली बसवलं आणि मग म्हणे हां नाव यू कॅन ड्रिंक म्हणे. त्या शिस्तीकडे इतक्या बारकाईने त्यांचं लक्ष आहे की भिक्षूनं उभ्यानं खायचं नाही, प्यायचं नाही. विनय पटकामध्ये नियम आहे, त्यानं अन्न ग्रहण करायचं बसूनच. पाणी प्यायचं असेल कुठेही तरी खाली बसूनच प्यायचं. असे अनेक छोटे मोठे नियम त्या विनय पिटकामध्ये. त्याचा अर्थ काय? यू बिकम अ परफेक्ट जेंटलमन. जेंटलमन, सभ्यग्रस्त म्हणून तुमचं वागणं बोलणं लोकांना दिसलं पाहिजे. तसं तुम्ही वागलं पाहिजे, तर तुमची प्रवृत्ती असली पाहिजे. यावरती जोर दिला जातो.
हे शिलाचरण आहे, शिलांचं प्रत्यक्ष पालन आहे. आणि तुम्ही जर कसे वागायला लागला तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून शिलेपटिथाय नरो सपंयो याला अत्यंत महत्त्व दिलं गेलेलं आहे. आता पुढे एक थोडंसं आपल्याला पटणार नाही, परंतु शेवटची गाथा याच्यामधली मोठी मजेशीर आहे. ही पिय वग्गोमधली 11वी आणि 12वी गाथा आहे. अर्थात त्याचा अर्थ अगदी तसा बरोबरच आहे, परंतु आपल्या पूर्वीच्या काही संस्कारामुळं आपणाला तो एकदम पचनी पडणार नाही. परंतु ज्या अर्थी इथे दिलेला आहे त्या अर्थी आपण तो परत वाचायचा आणि बघायचाच हे अतिशय आवश्यक आहे. काय म्हटलं बा त्याच्यामध्ये, त्या शेवटच्या गाथेमध्ये, चिरप्पवासिंग पुरिसं दूरतो सोतिमागतं प्रातिमित्ता सुहज्जाच अभिनंदन्ति जागतं आगतं तदेव कतपुय्यंपि अस्मा लोका परंगतं पुय्यानी पटिगन्नन्ति पियंग याती व आगतं. हा अर्थ त्याचा असा आहे, पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त मित्र आणि हितेशी स्वागत करतात. फार दिवस बाहेर जाऊन आलं ना, त्याचप्रमाणे ह्या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्म्याचे सत्कर्म आप्तेष्टांप्रमाणे त्याचे स्वागत करते. व्यवहारामध्ये नातेवाईक स्वागत करतात, मेल्यानंतर कोण करतं ते सांगितलं, आपलं जे पुण्यकर्म आहे हे पुण्यकर्म आपलं तिथे स्वागत करतं नातेवाईकांच्या सारखं. आणि म्हणून सदाचारी बनणं हे फार आवश्यक आहे. सदाचारी बनण्यामधला मुख्य भाग असा आहे, कधी कधी तुम्ही खोटे बोलाल, पण हेतू काय आहे तो महत्त्वाचा भाग आहे. हेतू कुशल असेल तर खोटं बोलणं पाप होत नाही, हेतू कुशल असेल हिंसा करणं पाप होत नाही. तर असे अनेक उदाहरण आपल्या बौद्ध संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. उदाहरणार्थ बुद्धाची स्वतःचीच गोष्ट आहे की काही नाही दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला लागेल. एका अर्हताची गोष्ट अशी आहे की तो ध्यान करत होता आणि काही लोक, काही चोर एका माणसाला पकडण्यासाठी धावत होते. तो मनुष्य यांच्या समोरून गेला आणि कुठेतरी जाऊन लपला. तो हे जेव्हा मारेकरी त्याचे तिथे आले तेव्हा त्यांनी याला विचारलं, कोणी मनुष्य तुम्ही इथून जाताना बघितला का म्हणून. या अर्हतानं काय उत्तर द्यावं, मी कोणी बघितलेलं नाही म्हणून. सरळ खोटं, मी कोणालाही जाताना बघितलेलं नाही. ते मारेकरी परत गेले. हा लपलेला मनुष्य मग पुढे आला, त्याला त्यांनी वंदन केलं, म्हणजे तुम्ही मला वाचवलं, माझ्यावरती फार उपकार झाले. मग आता प्रश्न निर्माण होतो, भिक्षू खोटं बोलला, शील तुटलं ना का नाही तुटलं. व्यवहारामध्ये आपण तसंच म्हणतो, परंतु प्रत्यक्ष परिस्थिती काय, त्याची भावना काय होती. खोटं बोलण्यातून दुसऱ्याला मनुष्य फसवतो. काही प्राणावरती बेतलेलं होतं, त्या प्राणावरती बेतलेल्या प्रसंगी जर हा खोटं बोलला नसता तर त्याची हिंसा झाली असती, तो प्राणास मुकला असता, ज्यांनी मारलं ते हिंसक ठरले असते, म्हणजे फार मोठा अपराध होऊन गेला असता ना. हा कुठलाही अपराध त्यानं होऊ दिला नाही, म्हणजे हिंसा करणाऱ्यांना हिंसेपासून वाचवलं. ज्याचा प्राण जाणार होता त्याच्या प्राणाचं रक्षण केलं, त्यासाठी तो खोटं बोलला. म्हणून ते खोटं बोलणं ठरत नाही, कारण त्या परिस्थितीतून त्यानं
सुख निर्माण केलेलं आहे, त्यानं चांगलं निर्माण केलेलं आहे, त्यानं चुकीचं केलेलं नाही. म्हणून शिलांचं आचरण करताना व्यवहारामध्ये अशा कमी जास्त गोष्टी होतील, व्यवहाराच्या अर्थानं ते चुकीचं वाटेल, परंतु आपल्या अंतर्मनानं आपल्याला सांगितलं पाहिजे की त्याच्या पाठीमागे आपली भावना कोणती आहे. ती कुशलता जर कायम असेल तर ते शिलाचरण आहे असा त्याचा अर्थ होतो. नाही तर व्यवहारामध्ये आपण अनेकदा या छोट्या मोठ्या गोष्टीवरती तंडत राहतो, भांडत राहतो. खऱ्याचं जग नाही असं म्हणतात, पण खोट्याचं नाही ना, त्याचं काय. आणि खरं खोट्या शेवटी आपल्या मान्यता आहेत, परिस्थितीवरती अवलंबून आहे. म्हणून शिलाचरणाचा संबंध परिस्थितीशी आहे, वातावरणाशी आहे, ज्या मानसिकतेशी आहे. मानसिकता दान देण्याचीच असेल तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. मानसिकता पाहिजे ती. तर मानसिकता जितकी सकारात्मक होईल त्याप्रमाणे आपल्याला सकारात्मक काम करता येतं, त्याला कुठल्याही प्रकारचा अडसर असू शकत नाही. फक्त अट कोणती आहे? कुशल मानसिकता, सुख निर्माण करण्यासाठी करणार, दुःख हरण करण्यासाठी करणार, ही मानसिकता आपली पक्की झाली तर आपल्याला शीलवान बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही. आणि त्यामधून जी काही ताकद, जी काही व्यक्तिगत चारित्र्य बल आपल्याला लाभतं, ही ताकद कोणी रोखू शकत नाही. हा माणसाचा विकास आहे, ती माणसाची प्रगती आहे. आणि ती प्रगती त्याच्या जितकी कामी येते, त्याला जेवढी सुखावह ठरते, तितकीच तो ज्यांच्यामध्ये वावरतो, ज्या समाजाचा अंग बनलेला आहे, ज्या कुटुंबाचा अंग बनलेला आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ती तितकीच सुखकारक गोष्ट बनते. त्यामुळं सुख उत्पन्न होतं ते आपल्या जीवनामध्ये, परंतु गंमत अशी आहे की ते सुख आपण नकळतपणे इतरांनासुद्धा वाटत असतो. आणि म्हणून म्हटलं आहे की शिलाचा सुगंध कसा आहे, मागच्या वेळेस आपण बघितलं. चंदन वगैरे कुठल्या याचा सुगंध जो आहे तो फक्त वारा जिकडे वाहील तिकडेच जातो, परंतु शील हा गंध असा आहे की त्याला वाऱ्याची गरज नाही, तो सर्व दिशांना पसरतो. हे जे त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे बुद्धधर्मामध्ये, पुप्फ वगामध्ये ती गाथा आलेली आहे, ते वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं लोभ आणि तृष्णा इकडे बघितलं पाहिजे. तृष्णेच्या आहारी जाऊन काही केलं दुःख होणार. तृष्णेला बंधन घातलं, मर्यादा ठेवली, नैसर्गिक गरज नीट पडताळून त्याचं अनुसरण केलं तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. भूक लागली, भोजन घेणार, परंतु 7 पिढ्यांचं कमवून ठेवणार नाही. हा फरक आपल्या सहजपणे लक्षात येतो आणि त्याच्यामध्ये कुठली अतिशयोक्ती नाही. तर हा लोभ आणि तृष्णा याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि लोभामुळं मनुष्य गुलामही बनतो, हा शेवटचा मुद्दा आहे आपला. लोभामुळं मनुष्य गुलाम बनतो बौद्धिकदृष्ट्या, आणि हे आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतं. एखादा पावणारा देव आहे असं म्हटलं की लोकांची रांग लागते. प्रसिद्धी काय करायची असते, जाहिरात काय करायची असते, पावणारा आहे म्हणून जवळजवळ सारेच लोक म्हणतात जिवंत दैवत. आता दगड कधी काही जिवंत असतो का? त्यामुळे लोक जेव्हा ही भाषा बोलतात व्यवहारामध्ये, मला मोठा आश्चर्य होतं, जिवंत दगड कधी जिवंत असतो का? आणि मंदिरामध्ये दगडाशिवाय दुसरं असतं काय? त्याला तुम्ही जिवंत म्हणताच कसं, जागृत दैवत म्हणताच कसं? प्रश्न आहे ना तो. बाबासाहेबांनी ह्या मानसिक गुलामगिरीतून त्यांच्या समाजाला सोडवलं. काळाराम मंदिराचा सत्याग्रह करून हे देवाला मानणारे होते, जागृत दैवताला मानणारे होते, पूजा अर्चा करणारे होते. मग त्या एवढ्या अडाणी माणसांचं ते अडाणीपण बाबासाहेबांनी कसं तोडलं? ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, सत्याग्रह, मी येतो तुमच्याबरोबर रामाची पूजा करायला. सत्याग्रहात ते सहभागी झाले. रामाचा रथ ओढायचा, मी येतो तुमच्याबरोबर ओढायला, त्याच्यामध्ये सहभागी झाले. आणि जेव्हा 5 वर्षामध्ये नाना प्रकारे प्रयत्न करूनही हिंदूंनी त्या मंदिरात जाऊ दिलं नाही, कोणाला जवळ केलं नाही, रथयात्रेमध्ये
त्या रथाला ओढण्यासाठी सुद्धा अस्पृश्यांना पुढे येऊ दिलं नाही, दगडांचा वर्षाव केला, मारहाण केली, बाबासाहेबांना दगड लागला, हे सारं झालं. आणि मग परिस्थिती काय झाली? मग येवलेला सभा झाली नाशिक जिल्ह्यामध्येच, आणि बाबासाहेबांनी काय घोषणा केली? अरे दगड तो दगड आहे, दगडाला पाझर फुटत नाही. हा क्लिअर संदेश लोकांना दिला. इतकं करून बघितलं ना. देव जर सर्व सामर्थ्यवान, तर त्यांना आपले दरवाजे स्वतःच उघडायला पाहिजे होते, तुम्हाला प्रवेश द्यायला पाहिजे होता. तोच लोकांना घडवणारा, निर्माण करणारा, अक्कल देणारा, त्यांना अक्कल द्यायला पाहिजे होती चांगलं वागण्याची, ती दिलेली नाही. केलं काय तुमच्यासाठी देवाना? तुम्हाला दगडच खावे लागलेले आहेत, मनुष्य म्हणून तुम्हाला किंमत नाही. अशा तऱ्हेनं त्या काळातला तो अडाणी मनुष्य देवाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. संपली गुलामगिरी देवाची. आणि काय विचार केला मग लोकांनी? तुम्ही म्हणाल ते आम्ही करतो. बाबासाहेब म्हणाले धर्मांतर, आपल्याला धर्मात राहायचंच नाही. आणि 35 साली ती घोषणा झाली, धर्मांतर केलं पाहिजे म्हणून. ही तर गोष्ट खरी आहे. ती एकट्या बाबासाहेबांची घोषणा होती का? बाबासाहेब त्या समाजाच्या मुखानं बोलत होते, तेवढा समाज त्यांनी घडवलेला होता. मग आज चांगली श्रीमंत झालेली माणसं जेव्हा पूजा अर्चा करतात आणि जत्रा यात्रेला जातात, तेव्हा काय बोलायचं सांगा पाहू मला? आहे ना घोटाळा? नागपूरमधले जे ग्रस्त एकदा माझ्याकडे आले, फार रडले. म्हणजे साहेब काय झालं? काही झालं नाही म्हणे, मला इतकं दुःख झालं की घर सोडावं असं वाटतं म्हणून. पण तुमचं तर सारं ठीक आहे. ठीक आहे म्हणे, मुलं नोकऱ्या करतात, त्यांना पगार आहे, सुनाई नोकऱ्या करतात, घरामध्ये कशाची कमी नाही म्हणे, 2-4 गाड्या आहेत. आणि माझा वाढदिवस आला, मला ते ट्रिपला घेऊन गेले म्हणे, डॅडी तुमचा वाढदिवस म्हणून बाहेर करू म्हणून. आणि कुठे नेलं? कुठल्या तरी तीर्थक्षेत्रामध्ये नेलं. तिथे गेल्यावरती मी बिथरलो, आणि इथे कशाला आलो? आपण कुठे रानात थांबलो असतो, शेतात थांबलो असतो तरी चाललं असतं. नाही नाही म्हणत, आलो आपण इथे, आता तुम्ही काय करा, तुम्ही इथे थांबा, तुम्हाला ते दर्शन वगैरे घ्यायचं. म्हणजे माझी पोटची मुलं एवढी चांगली शिकली, श्रीमंत झाली, आणि ती मला देवदेवता करायला घेऊन गेलीत. हा किती माझ्यावरती अन्याय म्हणे, किती अन्याय. ढसढसा रडला तो मनुष्य, मला नाही राहायचं म्हणे घरामध्ये. ही अशी परिस्थिती आहे आज, की माणसं दुसऱ्यांचं पाहून नको त्याच्या नादी लागतात आणि बुद्धीनं पंगू बनतात, दुर्बल बनतात, अपंग बनतात. हे अपंगपणा बनल्याचं लक्षण आहे. आणि बौद्ध समाजामध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. जाहीररित्या लोक त्याची निंदा करतात. हे अर्धे बौद्ध, 50% म्हणून, हिंदू नाही बौद्ध नाही. काय परिस्थिती आहे ते? ही ह्यासाठी आहे की जे संस्कार घडायला पाहिजे ते संस्कार झाले नाहीत. जे बाबासाहेबांनी शिकवलं ते आम्ही घेतलं नाही. जे शिकवलं ते कोणी समजावून सांगितलंसुद्धा नाही. म्हणून आज फक्त अज्ञान पसरलेलं आहे सगळीकडे, आणि आपल्या जीवनाला वेगळी दिशा लाभलेली आहे. आपण बाबासाहेबांच्या विचारातही जमा नाही, आणि विरोधकांच्या विचारातही पूर्णपणे जमा नाही. त्यांनाही शिव्या देतो, त्यांचाही विरोध करतो, पण त्याच देवतांच्या नादी लागतो. बाबासाहेबांची स्तुती करतो, पण त्यांचं काही ऐकतच नाही. आपण नेमके कुठे आहोत, असा फार विचित्र प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि हे आंबेडकरी चळवळीचं दुर्भाग्य असं नाही, उभ्या देशाचं दुर्भाग्य आहे. या लोकांच्यापेक्षा जास्त मागासलेला सारा हिंदू समाज आहे. त्यांना त्या बौद्धिक त्यांची अपंगत्व घालवायचं आहे, त्यांना त्यातून मुक्त करायचं आहे. त्या मुक्तीचं कार्य या समाजानं पुढे चालवायचं, तर तो समाजसुद्धा पुन्हा त्या गर्तेमध्ये अडकलेला आहे. ही सर्वात भयंकर गोष्ट आहे. आणि त्या दृष्टीनं हा ग्रंथ शिकणं फार आवश्यक आहे, तो जाणणं आवश्यक आहे. हा ग्रंथ माझ्या समजुतीप्रमाणे भारत देशाच्या मुक्तीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. बुद्धाने त्यांचा धम्म, साधी गोष्ट नाही. वस्तीत माणसात त्याचा प्रचार झाला पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीनं आपण हा प्रयत्न करतो आहोत. हा प्रयत्न तो जेव्हा पूर्ण होईल तेव्हा कमीत कमी आपल्या हातून प्रयत्न झाला असं म्हणून आपल्याला संतोष तरी लाभेल, आणि त्याचा इतरांना उपयोग होईल. म्हणून मोरे काकांनी फार मोठं काम केलं की त्याचं रेकॉर्डिंग करण्याची फार मोठी जबाबदारी घेतलेली आहे.
जेणेकरून उद्यासुद्धा जे इथे नाहीत त्यांच्यापर्यंत ते जाऊ शकेल आणि हे धम्म शिकवण्याचं कार्य निरंतर चालू शकेल. तर आपण त्यांचं थोडं अभिनंदन करून त्याचे आभार मानू आणि इथेच थांबू. जय भीम.